आमचे युवा सहकारी संग्राम भाऊ ज्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि अनेक वर्ष अतिशय सरळ आणि प्रामाणिकपणाने राजकारण करणारे शिवाजी नाना नगर पाटील या ठिकाणी उपस्थित असलेले भाजपचे अध्यक्ष नितीन भैया पैलवान संपतराव भाजपच्या अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित असलेले दीपकराव मोहिते, सतीश बाबा, संदीप दादा, राजा गरुड, जयवंतराव नगर पाटील, उपस्थित असलेले पूज्य दीपक आणि सर्व आपण आलेली वडीलधारी मंडळी आणि तरुण मित्र बंधू नानाने आपल्या भावना व्यक्त करताना माणसाचं मन किती मोठं असावं विजय काका तो प्रत्येक असणार कसलीही तक्रार न करता आमचे प्रास्ताविक करणारे कुठं काय नाव आहे कारण ते सांग वेगळ्या पुढच्या बसता इंजिनियर आहे माजी सरपंच त्यांनी बोलता बोलता जरा शाहरुख टाकून मला तडाखा लावला पण नानाने काही शब्द काढला नाही नेता कसा आहे मोठ्या मनाचा मी जरा भाऊला विचारलं कसा स्वभाव आता नानांचे होते भाऊ मार्केट कमिटीला डायरेक्टर होते दिनकररावांचे त्यांचे पांडव म्हणायचे लूचवाले आपले विचारशर टोपी तर मार्केट कमिटी पासूनचा तो ऋणांबंध आबांचा आणि त्यांचा पुन्हा नानांचे आमचे ऋणांबंध झाले कामगार क्षेत्रात एक मोठं नाव प्रामाणिकपणाने काम करणारे काही या गावातल्या कामांच्या संदर्भामध्ये तुम्ही मागाशी वाक्य वापरले की दुपारी एका सभेत आहेत संध्याकाळी एका सभेत आहे आता तितक्या न समजणारा मी वेळा नाही आणि समजून चुका केल्यानंतर सरळ करायची की ज्याला घोड्यावर बसवायला येतंय त्याला घोड्या खाली पण घेता येत तो संजय पाटील त्यामुळं सरपंच तुम्ही काळजी करू नका ह्या सगळ्या खेळवा खेळणीच्या कामात ही इलेक्शन या वेळेला निश्चितपणानं मोदी साहेबांचा एक सैनिक म्हणून या ठिकाणी उभा आहे देशाची प्रगती देशाच्या महासत्ता बनवण्याच्या प्रक्रिया देशाची अर्थव्यवस्था या सगळ्या भूमिका आपल्याला ज्ञात आहेत अतिशय प्रामाणिकपणानं संन्यासी वृत्तीनं ही देशसेवा म्हणून या सत्तेचा उपयोग सामान्य माणसांना डोळ्यापुढे ठेवून गरीब माणसाला या गरिबीतून बाहेर काढण्यासाठी राजकारण हा 5-10% सुद्धा भाग नाही पण समाजकारणाचा मोठा भाग असलेले मोदी साहेब या सगळ्या भूमिका आपण निश्चितपणाने बघतो येताना आमच्या काही चर्चा झाल्या संदीप दादा निश्चितपणाने या वेळेला आपल्याशी कोण कसं वागतं प्रदीप ते पिक फॉर पॅक म्हणतात आपल्याला जसं वाटतं तसं आपण वागू आणि आपलं वागणं जे चुकीचं संपतराव पैलवान आपल्याशी ते वागतील त्यांना ते सोसायचं नाही या सगळ्या भूमिका एवढ्यासाठी व्यक्त केल्या की नानांनी जरी आमच्याकडून काही अन्याय झाला थोडा त्रास झाला किंवा या सत्तेच्या राजकारणामध्ये ते कधी थोडं पाठीमागं फिरणारे ते नाना नाही बाबांनी सांगितलं वस्तुस्थिती आहे संपतराव चव्हाण साहेबांच्या पासून संपतराव अण्णांच्या पासून बाबांच्या पासून संग्राम भाऊंच्या पर्यंत आणि आता त्यांच्याही पुढच्या पिढीपर्यंत राजकारण करणारी ही मंडळी आहे तेव्हा अशा माणसांच्या बाबतीमध्ये काही आमच्याकडे निश्चितपणाने घडलेलं असतं तरी मी खुल्या अर्थ करणारा तुम्हाला निश्चितपणाने या ठिकाणी सांगतो की ती चूक दुरुस्त करून जे आपल्याला खेळवण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्या बाबतीमध्ये योग्य तो विचार केला जाईल आणि केल्यानंतर तुम्हाला कळेल सौ सोनाची आणि एक लोहाची कारण कसं आहे कारण अनेक संस्था चालवायच्या आहेत आणि चालतो त्याला ठेच लागते संस्थेमध्ये घुसलो अडचणीच त्यामुळं त्या खेळवा खेळीचा धंदा करणाऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे की ही बाजू अशी होता कामा नये एवढीच या निमित्ताने विनंती करतो नानांचं
या ठिकाणी मनापासून ऋण व्यक्त करतो की 2-3 पिढ्यापर्यंत संबंध ठेवून इतकी निष्ठेने काम करणारी माणसं नाना जयवंतरावचे आमचे केदारनाथ बाबांच्या मुळे जास्त आता जयवंतरावांचा मुलगाही त्या संघटनेमध्ये चांगल्या पद्धतीने आहे, सगळी माणसं जमवून, तेव्हा निश्चितपणानं 3-3 पिढ्याचे संबंध राखणं आणि त्या कलियुगामध्ये ते टिकवणं फार अवघड काम तुमच्याकडनं घडतंय. ही जी सगळी मंडळी आहे ती बाबांनी सांगितल्याप्रमाणे सत्ता असो नसो काम करण्याची भूमिका आहे. तेव्हा निश्चितपणाने अधिकारी तुमचं कौतुक करतो आणि उद्याच्या 7 तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये आपल्याला भाजपच्या अध्यक्षांनी निश्चितपणाने विनंती केली की आपल्याला मोदी साहेबांना पुन्हा 3ऱ्यांदा देशाचे प्रधानमंत्री करायचं आहे. तेव्हा या सगळ्या भूमिका आपण ताकदीनं करूया आणि या देशामध्ये मोदी साहेबांना खासदार बनवण्यासाठी देशाच्या जनतेने जे ठरवलंय अबकी बार 405 हा आकडा पूर्ण करूया. उद्याच्या 7 तारखेला कमळासमोरचं बटन दाबून तुम्ही सगळ्यांनी मोठ्या मताधिक्याने मला विजयी करावा असं आव्हान विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी काही मान्यवरांचा खासदार संजय काका पाटील यांचा सत्कार या एक